ठाणे शहरातली ही मिठबंदर खाडी, ह्याच ठिकाणी 10 दिवसापूर्वी एका तरुणाला जलसमाधी मिळाली. अजूनही अद्याप तो तरुण मिळाला नाही. खऱ्या अर्थानं ठाणे महानगरपालिकेला मिळालेलं उशिरानं का म्हणा, शहाणपण म्हणावं लागेल. हे कळकाचं बांबूचं लावलेलं ब्रॅकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. जाहीर आव्हान केलं जात आहे, पण मात्र हा दलदल भाग असून अनेक तरुणांना जलसमाधी मिळालेली आहे. ठाणे महानगरपालिका अनेक प्रात्यक्षिक दाखवलं. काही दिवसापूर्वी ठाण्याच्या मसुदा तलावामध्ये बोटीने कशा प्रकारे आपत्ती विस्थापन टीडीआर जवान कसे वाचवतात हे दाखवलं होतं. मग ह्या बोट गेल्या कुठं, आणि त्यामुळं हा तरुण ज्यावेळी गेला, काही क्षणात तो तरुण गेला. खरं अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर त्या तरुणाला काढणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. पण मात्र रक्ताचा माणूस प्रवाहात बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलवावा अशी प्रशासनाची अवस्था होती. प्रत्यक्षदर्शी अनेक माणसं तरुण जाताना बघत होती, पण मात्र त्याला आपण वाचवू शकत नव्हतो. ही शोकांतिका होती. म्हणून आपत्ती विस्थापनाने केवळ दिखावा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने या तरुणांना वाचवणं गरजेचं होतं. पण मात्र अग्निशमन दल आणि आपत्ती विस्थापनाचा तो आपण बघितलेला एक प्रकारचा केविलवाना प्रकार होता, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोट नव्हती. मग महानगरपालिका दिखावा कशासाठी करते? आज हा तरुण काळाच्या पडद्याआड गेलाय. एका कुटुंबातला तरुण ज्यावेळी काळाच्या पडद्याआड जातो, त्यावेळी आईवडिलांच्या मनात भावना काय असतात, वेदना काय असतात, त्या कुटुंबाला भेटल्यानंतर समजेल. पण मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो, मिठबंदर खाडीच्या भागामध्ये अनेक तरुणांना जलसमाधी मिळालेली आहे. पण मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो, कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक नाहीये. ही तिथली शोकांतिका आहे. म्हणून असे दिखावे करण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे.